तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळच केला ब्लॉग चालू. तर ही बघा किती माणसं आले आणि उजराला काम करून जाऊ. तर गाईज असा विषय होता. आज होते आमच्या घरात पूजा ना. मी गाईज लई दिवसांनी ब्लॉग एडिट करायला ठेवलेला. तर आज फायनल तो ब्लॉग टाकीन ना. आमची दीदी बनलेली आज कुक. दीदी एक तर या ना बोलतं की जावाला रांधता येते बोलतं. मी बघ कसं जेवण बनवतं बोलतं. मग कधीला दीदीच्या हातानं समजा कारभार जेवणाचा. तेव्हा इकडं आतमध्ये आपलं भरजी देव बसलेलं, म्हणजे भरजी बसलेलं ना. ते करे होते जराशी मांडणी पूजेची. आई बी पप्पा त्यांना सामान दे होतं. तर मग घेतला ऑफिस एकदा व्ह्यू ना. बघता बघता मंडळी वाढली. आणि आज आपले म्हणजे घरातलीच पूजा होती, गणेश पूजा म्हणून. तर चला ना मग आपल्याला लेवला बाई काम का होता. तर समधे मंदिरात जाऊन नारळ आणि हार पोरायचं होतं. तर मस्त नारळ बिरळ फोरलं, हारबीर घेतला, नमस्कार घेतला ना. मग गाईज बघता होतं इकडं पेम्याला पण उचललेला आपण. पेम्याला हँगला चल बरं जाव. पेम्या बाई नुसता ब्लॅक घालून तर आज बोलतो विषय ना बोलतो माझा विषय कोले बोलतो. तर बाई मस्त नारळ बिरळ फोरला ना. बाईला बघता होतो यो काय उग्रा झालता मंदिरात. आता तो माझा सर बोलतो, पेम्या पण बोलतो उग्रा येतो बोलतो मंदिरात का बोलतो. मी नेंगला का ना. ते बोलतं नारळ चोरायला येतं बोलतं. त्याला काय बोलावं, मंदिरांशी नारळ चोरून नेता कुठं. मग घेतले एक अगरबत्त्या पेटवायला. अगरबत्त्या पेटवताना आमचा झाला जरासा विषय, पण तू जाऊ दे, तो सांगासारखा नाही म्हणून सांगत नाही. मग पोचलो राधाकृष्णाचे मंदिरा ना. बाहेला इंगला जेवर जराशी आपली व्हिडिओ दाखवू बरं आहे ना आपला मंदिर बरं जरासा. तर चला मस्त घेतला. तर काय घेतला मस्त दर्शन ना. निघलो आपण शालो जायला, म्हणजे शंकराच्या देवलावर जायला. तर मग काढली गाडी ना. निघलो तर बाई वाकऱ्या टेकऱ्या गायला लागल्या. मग काय निघलो एकदाशी आपण जायला तिकडं. तर मग चलत जाऊ ना बाई. एकदाशी पोचलो आम्ही इकडं ना. बाईच्या हाताने दिलता फोन. तर बाई शिंकताच बोलतो व्हिडिओ बोलतो राशी का नाही एक व्हिडिओ. तर दोन बेऱ्या गाडी बोलतं. मग काय बोलायचं याला. मग डिक्कीनशी कारलं नारळ वापिस एकदा, म्हणजे नारळच केरलं आपण वापिस एकदा ना. गेलं नारळ गेलं गेलो आधी लगे मंदिराच्या आतमध्ये. तर मंदिराच्या आत पोचतो तर बघूर लाईट आहे की नाही. लाईट जे लेवल. तर मग काय जाऊन बसलो बाई ना. पहिले बरं आपण दर्शन घेऊया. मागशी बरं नारळ ना हारपोड. बाई पेम्या लागला इकडं कामाला साफसफाईचं होतं. मग दीर्घ अंजली. तर बाई बाटल्यांचा वजन कमी ना घरात. आणि तर यो असला आडा बसलेला काय बोलायचं आता. बाटल्यांचा वजन कमी होऊन या भाईचा वजन जास्त ना. मग काय आलो घरी ना. जरासा स्टंट करे होतो तो. जाऊ दे बरं माझ्या ना म्हणणार माझं वजनच जास्त बरं. मग काय दिलं तर इकडे पेम्या बॉक्स नाही.